मी एक रात आंधळी बाई होते. माझ्या मुलाला सहज दूध पाजता यावा म्हणून मी रात्री फक्त गाऊनच घालायचे. रात्री माझा मुलगा एवढं प्यायचा की माझी भरीव छाती खूप दुखायची. पण अचानक एका रात्री दूध पाजताना मला दिसू लागलं. मी असं काही पाहिलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे तर दोन्ही उघडेच. माझं नाव संगीता आहे. 5 वर्षापूर्वीच माझं लग्न झालं. माझा नवरा खूप दूरच्या शहरात नोकरीसाठी असतो. तो फक्त महिन्यातून एकदाच घरी येतो. 2 दिवस राहतो आणि परत त्याच्या कामावर निघून जातो. आमच्या घरामध्ये मी आणि माझा दीर, जो यावर्षी 11वी शिकत आहे, आणि माझं 1.5 वर्षाचे लहान मूल, एवढेच आम्ही घरामध्ये असतो. कारण माझ्या लग्नाच्या आधीच माझे सासू सासरे देवाघरी गेलेले होते. त्यामुळं मला कसलाच सासरवास झाला नाही. म्हणून माझे सासरचे जीवन तर खूपच आनंदात गेले होते. माझा नवरा संदीप नोकरीला असल्यामुळे त्याला भरपूर पगार मिळत होता. म्हणून आमचे जीवन खूपच आनंदमय जात होते. आम्ही जी मनाला वाटेल ती गोष्ट खरेदी करत होतो. माझे लग्न झाले होते तेव्हा माझा दीर तर 6वीलाच होता. आता तो हळूहळू मोठा होऊ लागला होता, हे मला सारखं जाणवत होतं. त्याच्या तोंडावर केस येऊ लागले होते. मला तर वाटत होतं की मी वेगळीच रूम करून राहावं, पण सासू सासरे नसल्यामुळे त्याच्याकडे तरी कोण लक्ष देणार. म्हणून मला नाईलाजास्तव तिथेच राहून माझ्या दीराची देखभाल करावी लागत होती. 2च रूम असल्यामुळे सकाळी तर मला आंघोळ करायची देखील खूप लाज वाटायची. कारण माझ्या दीराचं कॉलेज सकाळी 11 वाजता सुरू होत होतं. म्हणून तो तर घरीच असायचा. प्रत्येक दिवशी मला बाथरूममध्ये आंघोळ करायला गेल्यानंतर खूपच लाज वाटायची. पण मी काहीच करू शकत नव्हते. माझ्या नवऱ्याला देखील हे सांगायची मला खूप लाज वाटत होती. त्याची 10वी झाल्यापासूनच मला त्याचं तारुण्य जाणवत होतं. तसा तो स्वभावाने खूप चांगला होता. त्याची नजर कधीच माझ्यावर वाईट नव्हती, कारण तो माझ्यापेक्षा खूप लहान होता. पण त्याचं तारुण्य वेळोवेळी मला सारखं लाजवत होतं. त्यातच दिवसेंदिवस माझी छाती मोठी भरगच्च होत होती. मी मनाला कित्येक वेळा आवरून धरायचे, पण तरी देखील माझ्याच मनात काही पण येत होतं. मी लाजायचे आणि त्याच्यापासून लांब जायचे. माझा दीर सुरेश एके दिवशी असंच कॉलेजमधून घरी परतला व त्याने मला पाहताच गच्च मिठी मारली. माझ्या तर सर्व अंगात मुंग्या झाल्या. तो म्हणाला की मला 11वीच्या परीक्षामध्ये 90% मार्क्स पडले आहेत. वहिनी, मी खूपच खुश आहे. माझं तर सर्व अंग गरम झालं होतं. मला काही सुचत नव्हतं. त्याचे शब्द देखील मला बोललेले ऐकू येत नव्हते. मला तसं होणं साहजिकच होतं. मी देखील तरुणच होते. माझं तरी वय कितीक होतं? मी तर फक्त 23 वर्षाची होते. एवढा तरुण लुसलुशीत मुलगा माझ्याजवळ आल्यानंतर माझ्या देखील मनात वेगळंच काहीतरी येत होतं. पण मी तशी वाईट नव्हते. मी तर त्याला कधीच तशा नजरेने पाहत नव्हते. पण जवळ आल्यानंतर माझं शरीरच माझं साथ देत नव्हतं. माझा दीर सुरेश वागणुकीला खूपच चांगला होता. मी त्याची सर्व कामं करायचे. त्यालाही आमच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. कारण घरात कोणीच नसल्यामुळे रात्रीच्या वेळी माझी खूप फजिती होत होती. मी लहानपणापासून रातआंधळेपणाने ग्रासलेले होते. रात्र झाल्यानंतर मला दिसायचे बंद व्हायचे. लग्नाआधी मी हे सर्व माझ्या नवऱ्याला सांगितलेले होते. माझ्या नवऱ्याने माझा उपचार खूप चांगल्या दवाखान्यात केला, पण तिथे देखील मला काहीच फरक पडला नाही. त्यानंतर आम्ही कित्येक कर्मकांड देखील केले, पण त्याचा देखील काहीच उपयोग झाला नाही. मी तर आता हा आजार बरा व्हायचा विचार सोडून दिला होता. घरात माझा दीर माझी सेवा करायला असायचा, म्हणून मला याचा जास्त त्रास होत नव्हता. रात्रीच्या जेवणाची कामे मी रात्र होण्या अगोदरच दिवस मावळता उरकून घेत होते. जेवण आधीच आटोपून मी दार लावून माझ्या बाळाला जवळ घेऊन बसायचे, जेणेकरून मला कुठे दूर जाण्याची वेळ येणार नाही. रात्री बाळ अचानक उठल्यानंतर त्याला माझ्या छातीचे दूध पाजावे लागत होते. तसं ते थोडे थोडे वरचे अन्न देखील खायचे, पण रात्री त्याला दूधच पाजावं लागत होतं. आधीच मला रातआंधळेपणा, त्यात माझा लहान मुलगा रात्री खूप वेळा उठायचा आणि रडत बसायचा.
मी तर खूपच परेशान झाले होते. माझी सासू किंवा सासरा असता तर मला तेवढाच आधार झाला असता, पण ते देखील नव्हते. रात्री मी माझ्या दिराला माझ्या खोलीत बोलावू शकत नव्हते. लहान होता तेव्हा मी त्याला बोलवायचे, पण आता तो तरुण होऊ लागला होता, म्हणून मला रात्री त्याला माझ्या रूममध्ये बोलावणे योग्य वाटत नव्हतं. मग मी कशी तरी रडत पडत रात्र काढायचे. सकाळ झाली की सूर्य उगवताच मला हळूहळू दिसायला लागायचे. मला तर खूप आनंद व्हायचा, जसं काय माझा नवीनच जन्म झाला असावा असं मला वाटायचं. माझा लहान मुलगा तर खूपच खादाडा आहे. रात्रभर एवढे दूध पिऊन देखील तो दिवसभर काही ना काही खाण्यासाठी मागायचा. मला कळत नव्हते की मी त्याला एवढे दूध पाजून देखील तो दिवसभर आकाशासारखं खात होता. एके दिवशी रात्री तर माझा मुलगा एवढं दूध पिला की मला सकाळी नीट उभा देखील राहता येत नव्हतं. मला तर याचं आश्चर्यच वाटत होतं, पण मुलगा चांगला आहार घेतो आहे याचंही मला खूप समाधान वाटायचं. मग महिन्याचा तो दिवस आला ज्या दिवशी माझा नवरा संदीप घरी येत होता. तो घरी आल्यानंतर त्याने माझ्याकडे पाहिले आणि खूपच आनंदित झाला. तो आला की संगीता म्हणून मला तर कडेवरच उचलून घेत होता. मग दिवसभर बाळाबरोबर खेळून इकडे तिकडे बाहेर फिरून रात्री नवरा बायको जे काही करतात ते माझ्या नवऱ्याने माझ्याबरोबर केले आणि आनंदित होऊन दुसऱ्या दिवशी त्याच्या कामावर निघून गेला. मला सुद्धा माझा नवरा घरी येण्याची खूपच ओढ असायची, पण मी तरी काय करू. त्याने काम केले तरच आमचं घर मजेत राहू शकत होतं, कारण माझा दीर तर अजून 18 वर्षाचा देखील झालेला नव्हता. तो काय काम करणार, तो तर सध्या शिकतच होता. असेच माझे दिवस चालले होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सारखी लाईट ये जा करत होती. अमावास्येच्या रात्री घनघोर अंधार पडलेला होता. बाहेर तर मुसळधार पाऊस चालू होता. भयानक विजांचा कडकडाट वाजत होता. माझ्या रूमची खिडकी देखील तशीच उघडी राहिली होती, त्यामुळे बाहेरची प्रचंड गार हवा रूममध्ये येत होती. मी उठून कशीबशी रूमची खिडकी लोटून घेतली. लाईट देखील गेलेली होती. बहुतेक जवळची डीपी पावसामुळे जळाली असावा. अचानक माझा मुलगा झोपेतून उठला आणि रडू लागला. मी त्याला माझ्या छातीशी धरले आणि दूध पाजू लागले. 1 तास झालं, 2 तास झालं तो जोराने दूध पित होता. मी तर त्याच्या या रोजच्या अशा प्रकारच्या दूध पिण्याला कंटाळून गेले होते. रात्रीच्या 2 वाजत आलेल्या होत्या, पण तो काही माझ्या छातीचे दूध सोडत नव्हता. अचानकच रूममध्ये सगळीकडे उजेड पडला. मी रूममध्ये असे काही पाहिले की माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. माझ्या सर्व अंगावर मुंग्या आल्या, जसं काय माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं होतं. माझ्या छातीजवळ तर कोणाचे तरी खूप मोठे डोके होते. मी खाली पाहिले तर तो तर माझा दीर सुरेश होता. तो त्याच्या तोंडाने माझे दूध जोराने पित होता. मला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. मी अचानक पाहू शकत होते. माझा रातांधळेपणा अचानक नाहीसा झाला होता. आता मी रात्री देखील सर्व काही पाहू शकत होते. मला कळत नव्हतं की मी अचानक कशी काय या आजारातून बरी झाले. काही क्षण मी बरी झाली याचा मला खूप आनंद झाला, पण समोरचं दृश्य पाहून मला खूप दुःख देखील झालं. मला वाटत होतं की मी बरी झाली नसते तर बरं झालं असतं. हे दृश्य तर मला कधी पाहायला भेटलं नसतं ना. माझ्या दिराला वाटत होतं की मी अजून रातांधळीच आहे. तो तर मनसोक्त माझं दूध पीत बसला होता. शेजारीच माझं बाळ शांत गाढ झोपलेलं होतं. माझं सर्व अंग बधीर झालं होतं. मी त्याला या गोष्टीविषयी काहीच बोलू शकत नव्हते. मला तर मागचं पुढचं देखील काहीच कळत नव्हतं. मी माझ्या दिराला काहीच बोलले नाही. रात्रभर मी त्याला माझं दूध मनसोक्त पिऊन दिलं. माझं दूध पिताना त्याच्या तोंडाचा आवाज सर्व रूममध्ये येत होता. तो बाकी मला काहीच करत नव्हता, फक्त माझं दूध मनसोक्त पित होता. त्याने तर माझं दूध चांगलंच मोकळं करून टाकलं. माझ्या शरीरात कुठेच दूध शिल्लक राहिलं नाही. त्या क्षणाला मी त्याला काहीच बोलले नाही, कारण मला माझ्यासमोर त्याचा अपमान झालेला पाहवत नव्हता. त्याला जर कळाले असते तर मला दिसत आहे त्याने देखील याची खूप चिंता केली असती, असं मला वाटत होतं. मला दिसत आहे हे जर माझ्या दिराला समजलं असतं तर त्याला सुद्धा खूप वाईट वाटलं असतं. आयुष्यभर त्यांनी माझ्याबरोबर नजरेला नजर मिळवली नसती. मला त्याचं आयुष्य बर्बाद करायचं नव्हतं, म्हणून मी तशीच रात आंधळेपणाचं नाटक करत राहिले आणि तो तर रात्रभर माझं दूध पितच राहिला. सकाळी सूर्य उगवायच्या आत तो हळूच रूममधून निघून गेला.
याबद्दल मला त्याला काहीच समजू द्यायचं नव्हतं. मला त्याला कळू द्यायचं नव्हतं की आता मी रात्री देखील पाहू शकत आहे. मला त्याच्या भविष्याची चिंता होती. त्याला जर हे कळाले असते की मी पाहू शकत आहे, त्याने स्वतःचे काही पण करून घेतले असते असं मला वाटलं. आता मला चांगलं समजलं होतं की मागील वर्षभर माझा दीर अचानक रूममध्ये यायचा व रात्री माझं दूध पीत बसायचा. मी रातांधळी असल्यामुळे एवढ्या दिवस त्याने मला काहीच कळू देखील दिलं नव्हतं. तरी मी विचारात पडत होते की माझं बाळ एवढं दूध कसं काय पेईल. माझ्या दीराला याबद्दल काहीच न बोलता मला त्याला चांगल्या वळणावर आणायचं होतं. मला त्याचा उद्देश काय होता ते कधीच कळालं नाही, कारण तो फक्त माझ्या रूममध्ये येऊन दूध पित होता. त्याने मला कधी हात देखील लावला नाही. नेमकं माझ्या दीराच्या मनात काय आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. मी खूप प्रयत्न करून देखील मला याबद्दल काहीच समजले नाही. मला आता माझ्या दीराला माझ्यापासून वेगळं ठेवायचं होतं. मी खूप हुशारीने माझ्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाले की सुरेश आता 12वीला गेला आहे. त्याला कुठेतरी चांगल्या शहरामध्ये शिकवणी लावली पाहिजे. त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी खूप अभ्यासाची गरज आहे. एवढेच मी माझ्या नवऱ्याला सांगितलं. माझ्या नवऱ्याने लगेच सुरेशचं ॲडमिशन शहरात घेऊन त्याला तिकडे राहण्याची सोय केली. माझा दीर सुरेश जेव्हा घरातून जात होता तेव्हा तो माझ्याकडे खूप भुकेलेल्या नजरेने पाहत होता. पण त्याच्या नजरेत कसलंच वाईट मला वाटत नव्हतं. मला तर वाटत होतं की बहुतेक त्याला त्याच्या आईवडिलांचं प्रेम मिळालंच नसेल, म्हणून तो दूध पिण्याच्या बहाण्याने माझं प्रेम मिळवत होता. त्यानंतर मी कधीच माझ्या दीराबरोबर एकटी राहिले नाही. तो तसाच आता त्याच्या शिक्षणाच्या नादी लागला आणि त्याने त्याचे चांगले करिअर घडवले. माझा धीर सुरेश शिक्षण घेऊन मोठा अधिकारी झाला, पण तरी देखील एवढी वर्ष झालं मी त्याला माझा रातांधळेपणाचा आजार बरा झाला आहे हे माझ्या नवऱ्याला आणि दिराला कधीच कळू दिले नाही. काही दिवसांनी सुरेशचे लग्न झाले. त्याचा संसार सुखाने भरून आला. त्याला सुंदर, सडपातळ आणि खूपच आकर्षक बायको भेटली. त्याचा सुखाचा संसार पाहून मला खूप आनंद झाला. माझ्या दिराच्या सुखासाठी मी खूप मोठा त्याग केला होता, पण मी याचा काहीच विचार केला नाही, कारण माझ्या त्यागाचा चांगलाच उपयोग झाला होता. यातच मला समाधान वाटत होतं. मित्रांनो, ही कथा आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.